नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 27 फेब्रुवारी वार गुरुवार आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक आहे 600-700 मध्ये। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचे भाव सांगत असतो, तेवढे शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी हायस्ट काय निघतं ते तुम्हाला कळल। तर चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय, पहिलाच नाही बघ शकता तुम्ही, पहिली लाईनचा पहिला नाही काय भाव गेलो 2231 रुपये जायले 2231 रुपीज। कुठला आहे कांदा? वावी ठुशी। बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे। 2231 रुपये वावी ठुशीचा कांदा आहे। बरं, पुढं बघू काय भाव गेला? 2200 रुपये जायले बघ शकता तुम्ही, 2200 रुपये जायले 2200 रुपीज। कुठला आहे कांदा? वावी ठुशी उर्दूळ। बियाणं कोणतं होतं? भास्करचा बियाणं आहे, उर्दूचा कांदा आहे बघ शकता तुम्ही। 2200 रुपये 2200 रुपीज। पुढे बघू काय आणलं होतं, काय गेली? 900 रुपये खात गेली बघ शकता तुम्ही, 900 रुपीज। कुठले? गोहरण। बर, पुढे बघू काय भाव गेलो? 1651 बघ शकता तुम्ही, 1651 गोल्टा गोल्टी मिक्स आहे। 1651 1651 रुपीज। कुठला आहे कांदा? बर, बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 2252 रुपये 2252 2251 रुपीज 2252। कुठला आहे कांदा? वडाळी बोई। बरं, बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। 2252 2252 रुपीज। पुढे बघू काय भाव गेला? 1325 1325 रुपीज। कुठला आहे कांदा? बहादुरी। बरं, पुढे बघू काय भाव गेलो? 551 रुपये जायले बघ शकतो, 551 रुपीज। कुठले? वडाळी बोई। बरं, आणि गोल्टी काय भाव गेली? 951 951 रुपीज। बर, काय भाव गेला? 2280 2281 रुपीज 2281 बघ शकतो। कुठला कांदा? खडक माळेगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, खडक माळेगाव 2281। पुढं बघू हे काय भाव जायले? 2380 जायले 2380 रुपीज बघ शकतो क्वालिटी 2380। कुठला आहे कांदा? खडक माळेगाव। बरं, बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं। पुढं बघू काय भाव गेलो? 1300 रुपये जायला गोल्टी 1300 रुपीज। कुठली गोल्टी? शिंद। बर, पुढे बघू काय भाव गेलो? 1595 1595 रुपीज। कुठला आहे कांदा? खडक माळेगाव। बर, पुढे बघू काय भाव गेली? खात 800 रुपये 800 रुपीज। कुठले दादा? पुढे बघू काय भाव गेलो? 2304 2304 रुपीज 2304। कुठला आहे कांदा? एक रुखे। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं 2304 रुपये 2304 रुपीज। पुढे बघू काय भाव गेलं? काय गेलं? 2255 2255 रुपीज। आणि गोल्टी काय भाव गेली? 950 लावली आहे 950 रुपये बघ 950 रुपये 950 रुपीज। पुढे बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेला? 2260 रुपये 2260 रुपीज। कुठला आहे कांदा? रानवड। बरं, 2260 रुपये। बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे बघ शकतो क्वालिटी। पुढे बघू
बघ शकून क्वालिटी काय भाव गेलं 2351. कुठला आहे कांदा हा खडक जाम किती गेलाय 2351 2351 रुपीज. याचं बियाणं कोणतं होतं घरगुती बियाणं आहे. बरं पुढे बघू बघ शकतो गोल्टी काय भाव गेली 1480. कुठली कोणती खेलदरी 1480 1480 रुपीज. बर काय भाव गेलो 1400 रुपये 1400 रुपीज. गोल्टी कुठली गोल्टी शडवेल कोरडा. बरं पुढं बघू इडं कोण आहे हो बरं पुढं बघू काय भाव गेलं 2265 2265 रुपीज 2265. कुठला आहे कांदा दोडांबा. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे 2265 रुपये. पुढे बघू काय भाव गेलो 2400 रुपये 2400 रुपये. बघू शकतो 2400 जाईल 2400 रुपीज 2400 रुपये. कुठला आहे कांदा सावरगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं बरं सावरगावचा कांदा आहे बघू शकते 2400 रुपये. पुढे बघू काय भाव गेलो 2325 2325 रुपीज 2325 रुपये. कुठला आहे कांदा एक रुके 2325 2325 रुपीज. कुठला आहे कांदा एक रुके. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे. बरं पुढे बघू काय भाव गेलो 2051 2051 रुपीज 2051. कुठले बर पुढे बघू काय भाव गेला दादा 1370 चक्क डायरेक्ट स्कॉर्पिओ 1370 1370 रुपीज. कुठला आहे कांदा गौरून. बर पुढे बघू काय भाव गेली 1370 1370 रुपीज. बघू शकतो कुठला आहे कांदा शेलूपुरी. बर 1370. पुढे बघू काय भाव गेली गोल्टी 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये. कुठले मालसाना. बर पुढे बघू काय भाव गेलो काय भाव गेलं 2100 रुपये झाले 2100 रुपीज 2100. कुठला आहे कांदा साखरी. बर बियाणं कोणतं होतं याचं घरगुती 2100 2100 रुपीज. पुढं बघू एवढं कोण आहे हे काय भाव गेलं 2250 रुपये झाले बघ तुम्ही 2250. कुठला आहे कांदा दादा कानमंडळ. बर बियाणं कोणतं होतं याचं चायनाचं बियाणं कान मंडळाचं कांदा 2250 रुपये 2250 रुपीज. ओके काय भाव गेला 2340 2346 ना 2346 जायले 2346 रुपीज. कुठला आहे कांदा चडवेल कोरडी. बरं आणि बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे. बर आले किती काय भाव गेलो काय भाव गेलं 2253 कुठला आहे कांदा नंदुरबार 2253 रुपीज. नंदुरबारचा कांदा आहे 2253. याचं बियाणं कोणतं होतं बर पुढं बघू काय भाव गेलं 2314 2340 रुपीज 14 रुपीज. बघ शकतो 2314. कुठला आहे कांदा छडवेल 2314 2340 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं छडवेल कोरड्याचं कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलो 2270 रुपये 2270 रुपीज 2270 रुपये. कुठला आहे कांदा सिनबन. बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे सिनबनचा कांदा आहे 2270 रुपये.
2270 ना 2270 2270 रुपीज शिनबन. बियाणं कोणतं होतं घरगुती? पुढे बघू. इकडं कोण आहे हो? आपला कांदा काय भाव गेला? 1651 गोल्टी बघ 1651 1651 रुपीज. कुठला आहे कांदा? आडगाव नाका. बरं बघ शकता क्वालिटी. काय भाव गेला? 2075 2775 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भोई. बरं 2075 आपले सबस्क्रायबर आहे. पुढे बघू. काय भाव गेला? काय भाव गेला? 2340 2340 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे 2340. बियाणं कोणतं यायचं? घरगुती बियाणं आहे. शेवटचं ना हे काय भाव झाले? पाहू द्या 2340. ओके दोघं एकच जाईल का? 2340 जाईल. ओके पुढे बघू. लाईन संपली. दुसरं लाईन लावलो आपण बघू शकतो मी. पहिलाच नाही दुसऱ्या लाईनचा. काय भाव गेला? 2301 2301 रुपीज. कुठला आहे कांदा? भाटगाव. आणि बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. भाटगावचं कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेलो? 2152 रुपये 2152 रुपीज 2152 रुपये. कुठला आहे कांदा? साखरी. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. छडवेल कोरड्याचा कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेला? 2103 रुपये 2103 2103 रुपीज. कुठला आहे कांदा? मालसाना. बरं पुढे बघू. काय भाव गेली गोल्टी? 1500 रुपये 1500 रुपीज 1500 रुपये. कुठले? शिंद. बर 1500 रुपये 1500 रुपीज. काय भाव गेलं? हा 2291 बघू शकतो क्वालिटी 2291. छोटा ट्रॅक्टर आहे 2291 2291 रुपीज. कुठला आहे कांदा काका? दोनगावनवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2315 2315 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. कानमंडळाचा कांदा आहे बघू शकतो. 2315 2315 रुपीज. ओके पुढं बघू. काय भाव गेला? काय भाव गेला? 2300 रुपये 2300 रुपीज 2300 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बरं 2300 रुपये कानमंडळाचा कांदा आहे. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. बरं पुढं बघू.